हाय गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय मॉर्निंग वॉकला. गुड मॉर्निंग गाईज. सो आमचा डे 3 आज. आणि आज आम्ही हॅम्बर्ग पासून 1 तासाच्या अंतरावरती इकडे एक एअरबीएनबी बुक केलेला आहे. अतिशय सुंदर असा एअरबीएनबी आहे, तुम्ही बघू शकता. जेवढं बाहेरून सुंदर दिसतं तितकंच ते आतून पण सुंदर आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी डेकोरेट केलेल्या आहेत. हॅम्बर्गमध्ये आज पूर्ण दिवस आपण घालवणार आहे आणि संध्याकाळी आपण इथून डुइसबर्गला जाणार आहे. सो डुइसबर्गला माझी एक फ्रेंड राहते, सो आम्ही तिच्याकडे स्टे करणार आहे आज. So let's see how the day goes and stay with us. घर इतकी छान दिसत आहेत ना, एकदम गावाकडचा फील येतोय, यांच्या गावाकडचा. Look at this. काय झालं आता? काय झालं? सांग सांग सांग. तुम्ही म्हटलं इकडे लेक आहे, मला वाटलं तो लेक. काय होतं ते? पण नॉर्वे मध्ये असा नाला नाही सापडत ना. पण नाही, असा नाला कुठेच नाही. नॉर्वे याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. सकाळी सकाळी इतकं फ्रेश वातावरण आहे, आम्हाला फार भारी वाटतंय. इतकी सुंदर घरं, त्यासमोर छोटंसं गार्डन, मस्तच. सो फायनली आम्ही सिटी सेंटर जवळ आलो अँड आय एम सो एक्साइटेड. तर आता आपण आलेलो आहे एल्फिल हार्मोनीला. तर हे एक ऍक्च्युली कॉन्सर्ट हॉल आहे, खूप मोठं कॉन्सर्ट हॉल आहे. आय थिंक 2016च्या आसपास याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. आणि ऑलमोस्ट 110 मीटर्स हाईट आहे या बिल्डिंगची आणि 26 फ्लोअर्स आहेत. आता आपण चाललेलो आहे एका लेवल पर्यंत, एल्फिल हार्मोनी प्लाझा. सो आपण तिकडे जाऊया आणि तिथून पूर्ण सिटीचा व्ह्यू भेटतो, तर आपण तो बघूया. आणि इथून एक बिल्डिंग दिसते, चर्च, तिथे जाणार आहे आम्ही आता. सो गाईज, तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे पोर्ट्स. तर हॅम्बर्ग हे युरोपचं 2nd लार्जेस्ट पोर्ट आहे. आणि तुम्ही जर बघा इथे कमर्शियल जहाज दिसतील, शिपमेंट कार्गोज आर देअर. सो ही आहे हॅम्बर्ग मधील सगळ्यात फेमस युनेस्को हेरिटेज साइट, स्पायचरस्टॅड. काय? हे जसं मी बोललो की हे युरोपचं 2nd लार्जेस्ट पोर्ट आहे. तो इथून बिझनेस खूप सारा होत होता. तर या ठिकाणी गोडाऊन्स होते, कॉफी, मसाले, हे सगळ्या गोष्टी इथे स्टोअर केल्या जायच्या. आता गोडाऊन्स नाही आहेत, ते सगळे रिप्लेस झाले. कॅफे, हॉटेल आणि बाकीच्या गोष्टी आहेत इकडे. तर लेट्स हॅव अ लुक. सो गाईज, आता आपण चाललेलो आहे इकडे सेंट निकोल्स चर्चला. या चर्चची खासियत म्हणजे वर्ल्ड वॉर 2 मध्ये इकडे बॉम्बिंग झालेलं.
दिसत नाही. वाव. So yes, this was the church. This was the location. You can see all the walls of the church are now gone. So yeah, you can see here it's all been broken. Just the front wall is as it is. हे बघ त्यावेळेसचं ह्या चर्चच्या जवळून तिथून. So you can see the images of World War II. These people are hiding behind the walls. So this must be the place where the statue of Jesus will be there, and that was the front door. कैसा दिखेगा? हम बहुत ऊपर आ गए हम. 76. इथे फोटोमध्ये हा सेम व्ह्यू आम्ही इथून पाहतोय आणि इतकं वेगळं वाटतंय कारण इथे सगळं काही उद्ध्वस्त केलंय त्यांनी आणि इकडे सगळं रिकन्स्ट्रक्ट केलंय. सो या इथे अंडरग्राउंड म्युझियम आहे. सो आपण म्युझियम बघूयात. गाईज तुम्ही बघू शकता हे ॲक्च्युली चर्चचा बेसमेंट आहे जो की म्युझियममध्ये कन्वर्ट केला या लोकांनी. तर जिथे आपण फोटो काढला जिजसची मूर्ती फोटो जिथे होता तो हॉल बघा आतून असा दिसत होता. ठीक आहे. फार सुंदर अशा मूर्त्या वगैरे आहेत. फार जबरदस्त डिस्ट्रक्शन झालेलं आहे. हे चर्चचा परिसर आहे हा. याच्यावरती बॉम्बिंग ज्या वेळेस झालं त्यावेळेसचे हे फोटोज आहेत. फारच भयानक आहे. पण आता इतकं सुंदर शहर बनलंय हे रिकन्स्ट्रक्ट केल्यावरती. ओके देन बिफोर अँड आफ्टर इमेजेस. सो यू कॅन सी दिस when bombarding has been done and you can see this now. So they have constructed as it is. You can see the church. अशा प्रकारचा हा प्रोटोटाइप बनवला आहे चर्चचा. सो आपण या ठिकाणून आपण एंट्री केली आणि सध्या जे अवेलेबल आहे जे उभं आहे ते फक्त हा एवढा पोर्शन बाकी आहे. हा मागचा पूर्ण पोर्शन हा बॉम्बिंग करून उडवलेला. ओ माय गॉड, एवढी प्रशस्त आणि सुंदर बिल्डिंग आहे. हे जे तुम्हाला दिसतंय त्याला रूथ हाऊस असं म्हणतात. ही इथली गव्हर्नमेंटची मेन बिल्डिंग आहे. इथून गव्हर्नमेंटची बरीचशी कामं चालतात. याचं आर्किटेक्चर बघून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. खरंच इथला फील फारच वेगळा आहे. हे आहे इथलं मेन शॉपिंग स्ट्रीट. फारच हॅपनिंग प्लेस आहे ही. आय कॅन सी टुरिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड हिअर. खरं तर हे पाहता पाहता आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. सो आम्ही जाणार आहे इथल्या फेमस इंडियन रेस्टॉरंटला जे की मेट्रो स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला आहे.
अजून नाही मिळाले. आणि आम्हाला मिळालं बादशाह रेस्टॉरंट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे फक्त कॅश ॲक्सेप्ट करतात. सो इफ यू आर कमिंग हिअर मेक शुअर यू हॅव सम कॅश विथ यू. फारच स्वस्त आणि क्वालिटी जेवण मिळतं इथे. अगदी 7 ते 8 युरोजमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज थाळीचे बरेच प्रकार अवेलेबल आहेत. जेवण खरंच फार छान होतं. दिवसाचा शेवट रसगुल्लाने झाल्यामुळे मी तर फार खुश होते. गुड इव्हनिंग गाईज. रात्रीचे 8 वाजले. आता आम्ही चार्जिंगसाठी थांबलोय नियर डुइसबर्ग. सो आत्तापर्यंत आम्ही 1400 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे आणि पहिले 3 दिवस ॲक्च्युली खूप महत्त्वाचे होते आणि आमच्यासमोर चॅलेंज हेच होतं की आपली आयटिनरी आणि गाडीचं चार्जिंग हे मॅच झालं पाहिजे. कारण आपल्याला स्पॉट्स पाहायचे असतात एक, आणि मग आपलं चार्जिंगचं मॅनेजमेंट जर नाही झालं तर मध्ये आधी आपल्याला 1 तासभर थांबावं लागतं, मग त्याच्यामध्ये आपल्याला डिले होतो वगैरे. हे फार मोठं चॅलेंज होतं, पण आत्तापर्यंत तरी आपल्याला असं काही विशेष प्रॉब्लेम आलेला नाही आहे. सो होप सो इथून पुढे पण येणार नाही. आता इथून पुढचे 3 दिवस तर एवढा काही प्रॉब्लेम नाही, कारण बेल्जियम नेदरलँड्समधले जे काही स्पॉट्स आहेत ते जवळजवळ आहेत, 2-2 तासाच्या अंतरावर आहेत. सो मोस्टली काही प्रॉब्लेम येणार नाही. सो लेट्स सी. स्टे विथ अस. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.